नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज जी काही बोधकथा मी तुम्हाला सांगणार आहे ती मला फॉरवर्ड झालेली आहे व्हॉट्सअपला. खूप सुंदर अशी आहे, त्याच्यातून आपल्याला बोध खूप मिळणार आहे. नक्की शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला सुधारणा करून घेता येतात. तर ऐकूयात. तिने लग्नाला जाण्यासाठी नवा लखलखणारा चपला हार घातला. तो हार करून घेण्यासाठी एक एक पैसा जमवला होता. असतं बायकांचं की म्हणजे सोन्या नाण्याची दागिन्यांची हौस असते आणि काय त्यात चूक तरी आहे की नटणं मुरडणं हा स्त्रीचा म्हणजे हक्कच आहे. तर तिने काय केलं होतं, पैसे जमा करून तो हार घेतला होता. पण हार घरी आल्यावर 2 दिवसांनी त्याला मॅचिंग कानातलं हवं असं तिला वाटू लागलं. हाराचा आनंद जाऊन कानातलं कधी व कसं बनवावं याची काळजी लागून राहिली. सारखा ध्यास लागून राहिला. हा तिचा नेहमीचाच अनुभव होता. हवी ती गोष्ट मिळाल्यावर तात्पुरता आनंद होतो आणि पुढचं व्यवधान लागतं. त्यानं ती दमून गेली होती. माणसाचा स्वभाव आहे हा की एक असलं तर दुसरं पाहिजे, दुसरं असलं तर तिसरं पाहिजे आणि असंच आयुष्य निघून जातं. अनेक प्रकारचे दागिने, साड्या, क्रॉकरी, गाडी मिळूनही आपण आनंदी कसे नाही हा विचार तिला सतावत होता. काल परवा श्री नाना पाटेकर यांचं भाषण ती यूट्यूबवर बघत होती. ते म्हणाले, देवानं आपल्याला 2 हात दिले आहेत. 2 हातांच्या उंजळीत जेवढं मावेल तेवढं आपल्याला पुरेसं आहे. तेवढं भरल्यानंतर ते मातीत पडण्याअगोदर लोकांना देऊन टाका, कारण ते नाहीतरी जाणारच आहे. तिच्या मनात आलं की नाना शेतकऱ्यासाठी, समाजासाठी एवढं काम करतात, त्यांच्याकडे एवढी प्रसिद्धी आहे, पैसा आहे, काय नाही, सगळं शक्य आहे. संचय केला आहे, त्यातलं काहीतरी तुला बरोबर नेता येणार नाही हे आपल्या अंतर्मनाने आपल्याला परत परत ऐकवलेलं असतं, परंतु आपण ऐकत नाही आणि ती वैतागून उठली. मन कुठे रमत नाही म्हणून उठली आणि बाहेर जायला निघाली. रस्त्यात एक 15 वर्षाचा मुलगा हेलियम भरून फुगे विकत होता. ताई फुगे घ्या फुगे, आज काही विक्री झाली नाही बघा, खूप वर जातो बघा तरी, तो काकुळ तिला येऊन म्हणाला. तिने त्याच्याकडून 6 हेलियमचे फुगे घेतले. तो खुश झाला. ताई किती फुगे हवे असतील? वाढदिवसाला आणि कशाला सांगा की. ती घरी आली. काय करू या फुग्याचं म्हणत तिने कामवालीच्या मुलाला एक फुगा दिला. तो आनंदानं उड्या मारू लागला. एक फुगा तिनं तिच्या मुलाला दिला. त्याने आईला मिठी मारली. खूप आवडतात ना मुलांना फुगे. कामावर गेल्यावर शेजारी बसलेल्या मुलीला एक फुगा दिला. ती प्रसन्न हसली. कशाबद्दल? ती म्हणाली, असंच. 4था फुगा तिनं ऑफिसच्या दारावर अडकवला. तो चकचकीत निळा फुगा बघून आत येणारे लोक, आज वाढदिवस आहे का कोणाचा, म्हणत एकमेकांशी नेहमीपेक्षा जास्त बोलू लागली. 5वा फुगा तिनं घरी येताना एका भाजीवालीला दिला. तो केशरी फुगा बघून 4 जास्त लोक तिच्याकडे भाजी घ्यायला आले. शेवटचा फुगा तिनं एका मर्सिडीजमधून उतरलेल्या सूटबुटातील व्यक्तीला दिला. तो हसून थँक्यू म्हणाला. किती या फुग्याने किती जणांच्या तोंडावर हास्य आणलं बघा. नाहीतर माणसं नुसती पुतळ्यासारखी झालीत. उठायचं, आवरायचं, कामाला जायचं आणि परत यायचं, पैसे कमवायचे, झोपायचं, उद्याचं प्लॅनिंग करायचं, भविष्याचं प्लॅनिंग करायचं आणि बघता बघता आयुष्य निघून जातं आणि जगायचंच राहून जातं. ती घरी आली. साधे 6 फुगे पण कोणत्याही प्रकारच्या माणसाच्या, मुलाच्या चेहऱ्यावर पटकन हसू आणतात. म्हणून दुसऱ्या दिवशी तिने त्याच्याकडून 12 फुगे घेतले. ते जवळच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना पाठवले. तिथून फोन आला, अजून थोडे फुगे पाठवा. तिने रस्त्यावरच्या मुलाकडून नियमितपणे फुगे घ्यायला सुरुवात केली आणि ते फुगे ठिकठिकाणी पाठवायला सुरुवात केली. फुग्यांची मागणी वाढली म्हणून तिनं अगदी जरुरीच्या व रोज लागणाऱ्या 4 गोष्टी घरात ठेवून बाकी सर्व विकले. त्यातून तिच्या शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये, अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात फुगे पाठवायला सुरुवात केली. माहीत नसलेल्या बायका, माणसांकडून तिला सुंदर पत्रे, मेसेजेस येऊ लागले आणि काही लोकांनी आमच्याकडूनही फुगे पाठवा म्हणून देणगी देण्यास सुरुवात केली. फुगेवाली मॅडम आता सर्वांना माहीत झाली होती. आता तिने एक बोधकथा लिहून ती फुग्याबरोबर पाठवायला सुरुवात केली. ती लोकांना खूपच आवडू लागली. शहरातील टीव्हीच्या लोकांनी आता तिची दखल घेतली. तिला मुलाखतीला बोलावले. त्यांनी विचारले, मॅडम ही फुग्याची कल्पना कशी आली? ती म्हणाली, मी पहिला फुगा घेतला तेव्हा त्या मुलाने साधं चपटं पडलेलं रबरी लेटेक्स घेतलं, ज्याला आपण न फुगवलेला फुगा म्हणतो. त्यात त्याने हेलियम गॅस भरला. तो रंगीत गुलाबी फुगा एकदम वर जाऊ लागला. तेव्हा मला वाटलं की याचं वर जाण्यामागे काहीतरी कारण आहे, नाहीतर एका बॉक्समध्ये नुसता पडून तर होता. जर साध्या फुग्याच्या आत एवढं काही असेल
तर माणसाच्या आत देखील नक्कीच काहीतरी असलं पाहिजे. आतून आलेल्या आवाजाकडे जेव्हा लक्ष दिलं तेव्हा एक एक आयडिया आपोआप येत गेली. मी फक्त त्या आतल्या आवाजाने जे सांगितले ते केले. इतके दिवसही आतला आवाज काही सांगत होता, पण त्याला गप्प बसून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. कारण बाहेरचे रंगीबेरंगी जग मला तिकडे खेचत असे. पण एक दिवस आतल्या आवाजाचे ऐकून तरी बघू म्हणून ऐकायला सुरुवात केली. त्या गुलाबी फुलक्याकडे पाहत जे जमवले होते ते आत्ताच देऊन टाकले, कारण कधीतरी द्यावे लागणारच आहे. मग आताच का नाही असा विचार केला. आणि आता जे जमवले आहे ते संपत नाही, जुने होत नाही. हा हेलियम फुग्यालाच नाही पण मलाही वरवर नेतो आहे. लहान थोर मी भेटल्यावर धावत भेटायला येतात, प्रेमाने मिठी मारतात, पत्र मेसेजेस पाठवतात, आशीर्वाद देतात. म्हणून त्या आतल्या आवाजाकडे कुणीही दुर्लक्ष करू नका. तो आवाजच तुम्हाला खरी वाट दाखवेल. आशीर्वाद, दुआ, शुभेच्छा ही आता आपली कमाई, हा माझा नवीन संचय. आणि हो, हे सगळं मी माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे एक दिवस. जाताना आपण बरोबर का हे नेत नाही असं कोण म्हणतं? अहो, आपलं कार्यच आपल्याला लोकांच्या आत्मसखीयांच्या मनात जिवंत ठेवतं. मी प्रयत्न करतोय, तुम्हीसुद्धा करा. पहा किती आत्मीय सुख मिळतं ते. बघा, हा अज्ञात लेखक आहे. कुणी लिहिली ही कथा माहीत नाही, परंतु अतिशय सुंदर आहे. म्हणजे त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे. परवाच एक किस्सा घडला बघा. इथं शेजारच्याच एक काकू गेल्या देवाघरी. तर त्यांच्या ज्या साड्या होत्या त्या सगळ्या साड्या म्हणजे ज्या वापरायच्या ठेवणीतल्या, तर त्या सगळ्या साड्या, त्या वापरायच्या साड्या तर सुनांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच घराच्या बाहेर काढल्या आणि तळ्यात नेऊन टाकल्या. त्या व्यक्तीने, त्या स्त्रीने, त्या काकूंनी किती जपून ठेवल्या होत्या त्या इतके दिवस, की कशाला तर होईल, कशाला तर होईल. पण त्याचा वापर काय झाला तर त्या तळ्यात फेकून दिल्या. आणि ज्या ठेवणीतल्या साड्या होत्या त्यासुद्धा कुणी नेसायला तयार नव्हतं. कशाला एवढे चिंध्यांवर पैसे आपण खर्च करतो, जर कुणी घालणारच नसेल आपल्या माघारीसुद्धा, आणि आपण कधी जाणार हे आपल्याला माहिती नाही. मग कशासाठी एवढा संचय करून ठेवायचा? त्याच्यापेक्षा आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांच्या म्हणजे चेहऱ्यावरती हसू आणलं तर ते एक पुण्याचंच काम आहे. आणि जाताना समाधानही आहे आणि लवकर सुटकाही आहे. काय वाटतं तुम्हाला? आवडली का कथा? आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.